नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, भारतीय राजकारणामध्ये माधवीलता हे नाव प्रसिद्ध होण्यामध्ये आता जास्त काही काळ लागणार नाही. कारण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे काही हिरे शोधून काढलेत. मग अगदी तामिळनाडूमध्ये अण्णामलई असो किंवा हैदराबाद, आंध्र प्रदेशामध्ये या माधवीलता यांना आता अम्मा म्हणून ओळखलं जातं. आणि अतिशय सामाजिक कामाचा एक अनोखा संघर्ष आणि सामाजिक कामामध्ये झोकून घेणारं एक महिला नेतृत्व आंध्र प्रदेशामध्ये या हैदराबादमध्ये तयार झाले. आणि या त्यांच्या कामाची माहिती दिल्लीमध्ये बसून नरेंद्र मोदींनी घेतली आणि नरेंद्र मोदींनी त्यांना या कामासाठी प्रोत्साहन तर दिलंच आहे, पण नरेंद्र मोदींनी त्यांना अगदी हैदराबाद ही जी काही लोकसभा मतदारसंघ आहे, या लोकसभा मतदारसंघामध्ये आज स्टँडिंग खासदार असाउद्दीन ओवैसी हे 2004 पासून निवडून येतात. अर्थात 1984 पासून हा लोकसभा मतदारसंघ ओवैसींचा गड मानला जातो. 1984 साली पहिल्यांदा असाउद्दीन ओवैसींचे वडील सुलतान सलाउद्दीन हे पहिल्यांदा इथं खासदार झाले आणि 4 वेळा इथं सलग ते सुद्धा खासदार होते. आणि त्याच्यानंतर 2004 पासून असाउद्दीन ओवैसी या लोकसभा मतदारसंघाचे म्हणजेच हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे. यांना इथं प्रतिस्पर्धी कोणीही मिळत नाही. भारतीय जनता पार्टीने सुद्धा अनेक प्रतिस्पर्धी इथं उतरून पाहिले, पण तसा फारसा उपयोग होताना आपल्याला दिसला नाही. कारण जरी काँग्रेस या ओवैसींना भारतीय जनता पार्टीची बी टीम असं बोलतंय, पण प्रत्यक्षात काँग्रेस असाउद्दीन ओवैसीच्या विरुद्ध आपलं कॅन्डिडेट देत नाही. आणि मग हैदराबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मुसलमानांचा भरणा असल्यामुळं आणि ओवैसींचे कट्टरवादी भाषणं, चिथावणीखोर भाषणं, हिंदूंच्या विरुद्ध जी काही गरळ ओकायची असती ते गरळ ओकणं, या सगळ्या कृतीमुळं असाउद्दीन ओवैसी इथं पडू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण आता जे काही पंतप्रधानांनी या माधवीलता यांचं 49 वर्ष वयवर्ष आहेत आणि ह्या व्यवसायाने डॉक्टर आहे, यांचं एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून या सामाजिक काम करत असतात. आणि 3 तलाकच्या बाबतीत पण त्यांच्या काही विधाने, त्यांचे काही भाषणे, मुस्लिम महिलांमध्ये जी काय लोकांना ज्ञान नाही, अतिशय शिकलेले कमी आणि अशिक्षित मुस्लिम महिला निव्वळ तलाक म्हणायचं आणि नवऱ्यापासून बाजूला व्हायचं आणि सातत्याने पुरुषांचे अत्याचार सहन करायचे. मग त्याने तलाक दिल्यावर त्याच्याविरुद्ध कुठं पोलीसमध्ये जायचं नाही,
त्याने एकदा 3 तलाक म्हटलं की फक्त बाजूला व्हायचं आणि भीक मागायला सुरुवात करायची, अशी परिस्थिती या हैदराबादमध्ये. आणि असंख्य पुरुषांनी फक्त 10-10, 20-20 बायका करायच्या आणि महिलांनी फक्त मुलं काढण्याचं काम करायचं. म्हणजे या पुरुषांनी किती अत्याचार केला तर तो सहन करायचा. आणि एक पोरं काढण्याचं मशीन म्हणजे या मुस्लिम महिला, अशी या हैदराबादच्या मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये परिस्थिती आपण बघतो. आता यांना ज्ञान नाही. आता तिथं असलेल्या ज्या काही मदरसाच्या शाळा असतील यांच्यामध्ये फक्त कट्टरता शिकवली जाते, हिंदूंविषयी द्वेष भावना शिकवली जाते. या सगळ्या गोष्टीमध्ये इथं जे असलेले मुस्लिम युवक असतील, बालबच्चे असतील, यांना कुठलंही फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा किंवा बायोलॉजी, मॅथ्स हे असे विषय शिकवले जात नाही. त्यांना फक्त धार्मिक कट्टरता आणि हिंदूंचा द्वेष, हिंदूंचा रागराग इतकंच शिकवलं जातं. याच्यामुळं इथं असलेले जे काही मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजामध्ये पण 2 वर्ग आहे. या मुस्लिम समाजामध्ये अतिपिछडा वर्ग आहे, त्याला पसमानदा मुसलमान म्हणतात. या गरिबांकडं अक्षरशः 2 वेळचं राशन नाही. त्यांना सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची भ्रांत आहे. अशा लोकांसाठी या माधवीलता त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून, हॉस्पिटलच्या सामाजिक कामातून त्यांना जसा वेळ भेटेल तसा, पूर्वी तर त्या कुठल्याही राजकारणात नव्हत्या, स्वतःची घरची परिस्थिती अतिशय बिकट, गरिबीची, एका झोपडपट्टीमध्ये आणि चौबाजूनी मुसलमान बहुल वस्ती. काही दंगा झाला, कुठं काही वादळ झालं किंवा काही वाद तंटा झाला, हिंदू मुस्लिमांची काही दंगल झाली तर अक्षरशः भीतीने ग्रासलेली हे माधवीलता लहानपणी त्यांचा जे काही त्यांच्यावर अनेक प्रसंग ओढवलेले किंवा या सगळ्या परिस्थितीतून या मोठ्या या इलाक्यामध्ये हे लोक कसे जगले, कसे वाढले, ही एक त्यांचा एक फार मोठा इतिहास आहे. आणि मग शिक्षण घेऊन इंग्रजी माध्यमातून चांगलं शिक्षण घेतलं, डॉक्टर झाल्या, हॉस्पिटल स्थापन केलं, त्याच्यातून 4 पैसे कमवले आणि एक सामाजिक गरिबीतून आल्यामुळं मग हिंदू असो या मुसलमान, या समाजाला जे तळागाळातले ज्या लोकांना अशिक्षितपणा आहे, हे सुधारले नाही तर यांचा समाज सुधारणार नाही किंवा यांचे लेकरं बाळं, बालबच्चे हे फक्त कुठंतरी मोलमजुरी करतानाच दिसतील. आता या पसमंदा मुसलमान समाजामध्ये यांची इतकं दारिद्र्य आहे. बरं, या सगळ्या गोष्टीमध्ये हे लोकसंख्येचा कुठलाही विचार करत नाही. 10-10 बायका, 25-25 मुलं, खायची भ्रांत, सकाळीच खाल्लं तर संध्याकाळ मिळणार नाही. मग यांना काय करायचं, यांच्या पुढं प्रश्न असतो. मग यांनी अरब देशामध्ये आपल्या मुलीबाळी विकायच्या आणि त्या पैशावर आपले कुटुंब चालवायचे, अशी परिस्थिती इथे. आणि एक 40 वर्षापासून, जवळजवळ 40-45 वर्षापासून या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ओबीसी परिवार करतोय. ओबीसी या MIMचा या हैदराबाद लोकसभा मतदारसंघ गड आहे. पण इथल्या मुसलमानांचं दारिद्र्य ओबीसी कमी करू शकले नाही. अर्थात ओबीसीला हे कमीच करायचं नाही, कारण हे शिकले सवरले तर ओबीसीला सुद्धा मत देणार नाही. यांना शिकवायचंच नाही, यांना कायम अज्ञानच ठेवायचं.
फक्त धार्मिक कट्टरता शिकवायची, हिंदूंच्या विषयी द्वेष कसा निर्माण होईल इतकी भावना शिकवायची, इतकं काम फक्त ओवेसी नेहमी करतात. या छोट्या छोट्या या 40-45 वर्ष झाले, पण त्याच गल्ल्या, तीच घाण, तीच गटार, तेच किडे, तेच मकोडे, अशी परिस्थिती ह्या हैदराबादच्या लोकसभा मतदारसंघात आजही आहे. पण या माधवीलतांनी एक 4-5 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिथल्या महिलांना बरोबर घेतलं आणि तिथं जाऊन हे लोक ज्यांना खायला नाही यांच्याबरोबर महिन्याचं राशन त्या लोकांना पहिल्यांदा दिलं. नंतर यांची परिस्थिती जेव्हा माधवीलतांबरोबर बोलण्यासारखी झाली किंवा त्यांची मानसिकता झाली की या माधवीलता चांगल्या आहेत, या काहीतरी आपल्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करतात आहे, मग अशा वेळेस ज्या ज्या महिलांवर अत्याचार झाले असतील, ज्या महिलांवर कधीतरी 3 तलाकचा प्रसंग पण आला असेल, अशा महिलांना ज्ञान देणे, त्यांच्याशी हितगुज साधणे, त्यांना काही सल्ले देणे, मुलाबाळांच्या बाबतीत असेल, कोणाच्या बाबतीत असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं सामाजिक काम माधवीलता मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघात करत असतात. आणि हेच काम बघून नरेंद्र मोदींनी त्यांना हैदराबाद लोकसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अगदी ओवेसींच्या समोर दिलेली आहे. आता सुरुवातीला असं वाटत होतं की माधवीलता इथं ओवेसीच्या समोर काय लढणार आहे, एक महिला, या महिलेचं काय चालणार आहे. पण नंतर असं वाटलं की माधवीलताच ओवेसीचा पराभव करू शकतात, कारण त्यांच्याकडं कट्टर हिंदुत्व आहेच आहे. एक सनातनी महिला, हातात रुद्राक्ष, कपाळावर कुंकू किंवा भगवी साडी आणि तोंडामध्ये, मुखामध्ये सातत्याने हिंदू सनातनी मंत्र, अशा प्रकारची छवी त्यांची आहे. आणि शिवाय सामाजिक जो काही त्यांनी काही गोष्टी हातात घेतल्या आहे, मग ते हिंदू मुसलमान बघत नाही, हिंदूंच्या बाबतीत काम करायचं ते करतातच आहे. पण मोठ्या प्रमाणामध्ये हे जे पसमानदा मुसलमान आहे, अति पिछडे, गोर गरीब, यांच्याकडे ओवेसीने कधीच लक्ष दिले नाही. अशा मुसलमानांच्या बाबतीत सुद्धा हे काम करतात, त्यांना मदतीचा हात पुढं करतात. एक उदाहरण म्हणून आता या ओवेसी खासदार आहेत, इथं एक मुलगी, शिकलेली मुलगी, आता तिला MBBS व्हायचं होतं आणि MBBS करायचे, डॉक्टर व्हायचे, तर या ओवेसींनी त्या मुलीला मदत न करता असं सांगितले की तुला कशाला डॉक्टर व्हायचे, आणि काढून दिलं. कारण ओवेसी सुद्धा एक धंदेवाईक व्यावसायिक आहे. कोट्यवधी रुपये अशा सीटचे मिळतात आणि मग कशाला मदत करायची. आणि हे मुसलमान शिकले तर आपल्या डोक्यावर बसतील, उद्या हे आपल्याला मतं देणार नाही, अशी मानसिकता ओवेसींची आहे. देशामध्ये प्रत्येक माणूस शिकला पाहिजे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. सबका साथ सबका विकास हे जे मूलमंत्र नरेंद्र मोदींचा आहे, तो खालपर्यंत पोहोचवण्याचं काम या माधवीलता हैदराबादमध्ये करतात. त्यामध्ये माधवीलतांना किती यश येईल, किती येणार नाही, ह्या गोष्टी जेव्हा या सगळ्या गोष्टी लोकमत देतील, 4 जूनच्या नंतर निकाल लागेल. अर्थात या हैदराबाद लोकसभा मतदारसंघामध्ये 7 विधानसभा आहे. आता एकच विधानसभा होणार आहे, ते एक फक्त भारतीय जनता पार्टीचे, बाकीच्या काही MIMच्या असतील, काही शेखर राव आहे, काँग्रेस आहे, आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम मतदान आहे. आता राजसिंगना पण असं वाटत होतं की इथं मला खासदारकीचं तिकीट मिळावं भारतीय जनता पार्टीकडून. सुरुवातीला ते नाराज झाले होते माधवीलतांना तिकीट दिल्यावर, पण त्यांना पण समजलं की
निवळ कट्टरता असून उपयोग नाही. निवळ हिंदूंचे मतं मिळाले तर आपण इथं ओबीसींना हरू शकत नाही. ओबीसींना जर खऱ्या अर्थाने हरवायचं असेल तर हिंदूंचे मतं तर लागतीलच, पण मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब मुसलमानांची जोड सुद्धा, मतांची जोड असावी किंवा लागणार, किंवा ओबीसींची हार होऊ शकते आणि इथं एखादा नवीन कोणीतरी माधवी लतांसारखं नेतृत्व उभारू शकतं. माधवी लतांचा सुद्धा इथं विजय होऊ शकतो. माधवी लता सुद्धा काहीतरी क्रांती करू शकतात. हीच गोष्ट नरेंद्र मोदींनी नक्कीच ओळखली आणि अशा प्रकारचं नेतृत्व इथं, जे आता फाडफाड इंग्लिश बोलायचं, ओबीसींनी फक्त दुनियादारीच्या इंग्लिशमध्ये सांगायचं की भारत किती चांगला आहे आणि भारत किती महान आहे, आणि बाकी जिकडं उर्दूमध्ये हैदराबादमध्ये असेल किंवा इकडं दुनियादारीमध्ये भारतामध्ये इकडं तिकडं हिंदी जे काही जे बोलतात किंवा उर्दू बोलतात याच्यामध्ये कट्टरता, त्यांचे भाषणं म्हणजे अगदी लोकांना आता जाऊन लगेच काहीतरी वाट लावावी अशा पद्धतीचे यांचे भाषणं बाहेर फक्त आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये इंग्लिश बोलायचं, देशाच्या बाबतीत चांगलं बोलायचं आणि देशाच्या अंतर्गत जे बोलताना नेहमी भडकाऊ बोलायचं, लोकांचा रागराग मुसलमानांना इतकं भडकवायचं की हिंदूंना अगदी त्यांनी जाऊन ठोकलं पाहिजे, अशी यांची ही भाषा, आणि यांना संपवण्याचा एक कार्यक्रम माधवी लता करू शकतात. लोकांनी, हिंदूंनी तर पूर्ण साथ तिला दिलीच पाहिजे. आणि जे काही मुसलमान, ते जे काही 40-45 वर्षापासून यांच्यावर ओबीसींनी पण कधी लक्ष दिलं नाही, अशा मुसलमान जे काही पसमानदा, हे पिछडे समाज, मुसलमानांमध्ये मोठ्या वर्गात आहे, अशिक्षित लोक आहे, त्यांना पण माधवी लतांकडून काही अपेक्षा आहे. त्यांच्या मतांवर सुद्धा माधवी लता हे हिंदू मतं आणि मुसलमान मतांच्या जोरावर ओबीसींचा पराभव होऊ शकतो. हीच गोष्ट नरेंद्र मोदींनी ओळखली. आता त्याला किती यश येईल, किती येणार नाही, ह्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच समजेल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.